आणि ते इतकं अलौकिक आहे, दैवशक्तीचा इतका प्रगल्भ त्याला आस्वाद आहे की ते ग्रहण करताना पावला पावलावरती संकटाच्या परिकष्टामध्ये उभं राहत जर तुमची पावलं भगवंत प्राप्तीच्या ध्येयनिष्ठेने धावत निघाली तो जगाचा मालक भेटल्याशिवाय राहत नाही, हे पदोपदी आम्हाला जाणीव करून देत असतो. कारण जगाच्या मालकाचं चरित्र इतकं निर्मळ आहे, त्या निर्मळ चरित्रातला साज इतका गोड आहे की तुम्ही अनन्य भावानं जर खऱ्या अर्थानं त्या जगाच्या मालकाला शरण गेला तर स्वतः खऱ्या अर्थानं आपला भार तो जगाचा मालक उचलल्याशिवाय राहत नाही, हे शाश्वत सत्य आहे. आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं खऱ्या तुकोबारांना झालेला त्रास असू द्या आणि कामाजी माळी ओंकार स्वामींनी संत शिरोमणी सावता महाराजांना दिलेला त्रास असू द्या, अहो खऱ्या अर्थानं मला उद्ध्वस्त झाला. डोळ्यासमोर रोज खऱ्या अर्थानं खेळणारी बागडणारी जनावरं त्या आगीच्या भक्षस्थानी पडली. पाहता पाहता ज्या कांदा मुळा भाजीमध्ये जगाचा मालक पाहिला त्या शेताचंही स्मशान झालं. अंगातून खऱ्या अर्थानं रक्ताची धार लागली तरी संत शिरोमणी सावता महाराज मात्र खऱ्या अर्थानं नम्रपणे वाकून नमस्कारच करत राहिले. ओंकार स्वामी कामाजी माळींना सांगत राहिले, का करताय? त्याच ओंकार स्वामी आणि कामाजी माळींना जगाच्या मालकानं दंड दिला. तो दंड एवढा मोठा होता, पोट दुखू लागलं, पण त्याही वेळेस तर त्या जागी आपल्यासारखा व्यक्ती असता तर मला एवढा त्रास दिला, आता पाहतो तुझ्याकडं. पण संत सावता महाराजांनी क्षणार्धामध्ये खऱ्या अर्थानं बसायला बसकर टाकलं आणि सांगितलं, स्वामी काळजी करू नका, फक्त काही मिनटं थांबा. आणि त्याच ठिकाणी झाडपाल्याचं औषध बनवलं आणि ओंकार स्वामी कामाजी माळीला दिलं. आणि पुढच्या क्षणाला शत्रुत्वाचं वैर धरणारे ओंकार स्वामी आणि कामाजी माळे संत शिरोमणी सावता महाराजांचा जय जयकार करत गावापर्यंत आले. यापेक्षा संत परंपरेची महती काय असावी. पण खऱ्या अर्थानं असंच गावामध्ये काही नाठाळ असतात, काही अस्तिक असतात आणि त्यातूनच गावगाडा चालत असतो. असंच एक खऱ्या अर्थानं ज्ञानाला अहंकार चिटकल्याशिवाय राहत नाही. ज्ञान जर आलं तर ज्ञान खऱ्या अर्थानं नम्रतेच्या कवचकुंडलामध्ये ठेवलं तर देव पहावयासी गेलो देवची हो न ठेलो. नरदेहात या मृत्यूलोकाला देवत्व प्राप्त होतं. म्हणून तर भगवंतानं ज्ञानासोबत जे खऱ्या अर्थानं गिफ्ट फ्रीमध्ये दिलेलं आहे ते ॲमेझॉनवर मिळत नाही, ते फ्लिपकार्टवरती मिळत नाही, ते जगाच्या मालकानं सोबत दिलेलं आहे, ते म्हणजे अहंकार आहे. आणि एकदा अहंकाराचा दर्प झाला ज्ञानाची माती व्हायला वेळ लागत नाही. पण ज्ञानासोबत जर नम्रतेचा साज जर जोडला तर देवाला भेटायची गरज नाही, देव आपल्या दारी आल्याशिवाय राहत नाही. नम्र झाला भूता भूता नम्र झाला भूता लक्षात घ्या महाराज, एकदा जोरदार टाळ्या झाल्यात आणि उद्या काल्याच्या कीर्तनालाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. कारण हे व्यासपीठ म्हणजे खऱ्या अर्थानं ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं गोड वैभव आहे आणि त्याचा आत्मसन्मान जपणं, खऱ्या अर्थानं ती महती जपणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून पुन्हा एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्याच पाहिजेत. कारण खऱ्या अर्थानं तो नम्रतेचा साज जर अंतकरणामध्ये रुजला गेला तर जगाचा मालकही अंतकरणामध्ये विराजमान होतो. कारण अंतकरणामध्ये जर कुणाच्या विराजमान झाला, मी मगाशी जाणीवपूर्वक पहिला शब्द वापरला होता, हनुमंतरायांनी जेव्हा खऱ्या अर्थानं आपली छाती खऱ्या अर्थानं फाडून दाखवली त्यामध्ये जगाचा मालक विराजमान होता.
होता आणि तो जगाचा मालक ज्यांच्या पोटात खऱ्या अर्थानं अंतकरणामध्ये पराविष्ट झाला तो म्हणजे खऱ्या अर्थानं संत शिरोमणी सावता महाराज. इथं दोन अनुषंग आपल्याला पाहायचे आहेत, कारण संत परंपरेचं चरित्र हे दैवी चमत्कारानंही भरलेलं असतं, तसं ते खऱ्या अर्थानं वास्तवाच्या विस्तवांच्या निखाऱ्यानंही भरलेलं असतं. आणि याच परंपरेमध्ये आता खऱ्या अर्थानं जसे काही आस्तिक असतात, नास्तिकही असतात. एका रात्रीत पार्टी बदलली ती ओंकार स्वामी आणि कामाजी माळीनं. आता दोघंही गावात आल्यानंतर संत शिरोमणी सावता महाराजांचा जय जयकार करू लागले. हा जय जयकार मात्र पारावर बसलेल्या काही नास्तिकांना सहन झाला नाही. बातमी महादेव शास्त्रीपर्यंत पोचली. आज खऱ्या अर्थानं जाती व्यवस्था जर आपण पाहिली त्या जाती व्यवस्थेमध्ये उच्च नीच अशा अनेक प्रकार खऱ्या अर्थानं केलेले आहे, पण जगाच्या मालकानं मात्र खऱ्या अर्थानं असं कोणतंही खऱ्या अर्थानं मानवता हा एकच धर्म प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये रुजवला. आणि खऱ्या अर्थानं धर्माधर्मांमध्ये विसंगती करायची असती तर रक्ताच्या रंगातही बदल झाला असता आणि कर्मातही बदल झाला असता. पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जगाच्या मालकानं मानवता ही जात रुजवली. प्रत्येकांच्या अंतकणातला तो देवभक्तीचा देव्हारा जागृत करण्यासाठी संत परंपरेच्या रूपानं तो साज मिळाला. पण महाराज खऱ्या अर्थानं संत परंपरेनं जेवढा त्रास सहन केला तेवढा आपल्या जीवनात नाही. ज्या दिवशी हे बाजूला करून संत परंपरेचं चरित्र आपण सांगू त्या दिवशी लेकरं घडल्याशिवाय राहणार नाही. कारण खऱ्या अर्थानं जेवढा त्रास या संत परंपरेनं सहन केला आहे शब्दांमध्ये मांडता येणारच नाही हो. महादेव शास्त्रीपर्यंत बातमी कळाली. तो काळ असा होता की खऱ्या अर्थानं माळी समाजानं शेतामध्ये मळा राखायचं काम करायचं तर तेलानं तेल काढायचंच काम करायचं. सुतारानं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लाकडांपासून देवघर बनवायचं काम करायचं. ब्राह्मणानं पोथ्या वाचण्याचं काम करायचं. आणि त्या कामावरती जाती निर्माण झाल्या आणि आता जातीवरती भांडणं निर्माण होऊ लागली. यापेक्षा शोकांतिका ती काय असावी. आणि खऱ्या अर्थानं आता महादेव शास्त्रींच्या मनात विचारांचं काहूर पेटलं. अरे खऱ्या अर्थानं मला गावामध्ये एवढा मोठा सन्मान, गावामध्ये माझी एवढी मोठी पद, कुणाच्याही घरातलं मंगल कार्य असू द्या किंवा दुःखित कार्य असू द्या, पण माझ्याशिवाय कधी पूर्णत्वाला जाणार नाही. आणि आता मात्र मला महाराज म्हणणारा समाज सावता बाबाला महाराज म्हणू लागला. याचं फार मोठं पोटसूळ महादेव शास्त्रीच्या अंतकरणात निर्माण झालं. महादेव शास्त्री आता मात्र खऱ्या अर्थानं गावात लोक सावता महाराजांबद्दल बोलायला लागली की डोक्याला हात लावायचा, तुम्ही कुणालाही मोठं करायला लागले म्हणायचा. दिवसामागून दिवस निघून गेले. आता जशी उपरती ओंकार स्वामी आणि कामाजी माळीला झाली होती. खऱ्या अर्थानं जगाचा मालक शांत बसताना नव्हता. आपल्या लेकराला जर कोणी त्रास दिला तर आई शांत बसत नाही. लेकराला त्रास झाला तर बापाचं आणि मुलाचं पटत नसू द्या तरी बापही शांत बसत नाही. अहो जगाच्या मालकानं ज्याची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि जगाच्या मालकानं काम ठरवून धाडलं आहे तर आपल्या लेकराचा झालेला अपमान तो जगाचा मालक सहन करेल का. आता पटकीची साथ गावात होती आणि त्या पटकीच्या आजारावरती सावता बाबा औषध देत होते. बायोलॉजीचा अभ्यास करणारी आमची मुलं बायोलॉजी खऱ्या अर्थानं वाचतात, पण बायोलॉजी त्या काळामध्ये वास्तवात ज्यांना समजली होती ते संत शिरोमणी सावता महाराज होते. आता झाडपाल्याची औषधं देत होते, लोक बरी व्हायची. अहो पटकीच्या आजारानं ग्रासलेलं एखादं पोरगं अंथरुणावर पडलेलं असायचं, वही द्यायचा आणि सांगायचा आता मात्र ज्वर उतरत नाही, ताप उतरत नाही, लेकरू जगेल की मला माहीत नाही, आता शेवटचं एकच औषध राहिलं ते म्हणजे गंगेचं पाणी. आणि त्यावेळेस त्या आईनं हंबरडा फोडावा, त्या बापानं हंबरडा फोडावा. सावता महाराजानं ते चित्र पाहावं. आणि संत परंपरेचं दर्शन असं असतं महाराज की खऱ्या अर्थानं कोणाच्या डोळ्यात जर पाणी आलं संत सगळं सहन करतात, पण समोरच्याच्या मानवता या धर्म असाच आहे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं त्यांना सहन होत नाही. सावता महाराजांनी आपली शेतीतली कामं सोडावी. अरे हा खऱ्या अर्थानं मानवता धर्म. भगवान परमात्मा काळ्या ढेकळातही राहतो आणि हृदय मंदिरामध्येही वसून राहतो. खऱ्या अर्थानं तो जगाचा मालक प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे आणि त्याला होणारा त्रास म्हणजे त्या जीवाला होणारा त्रास त्या जगाच्या मालकाला होणारा त्रास आहे. आपली झोळी घ्यावी, झाडपाल्याची औषधं घ्यावी आणि खऱ्या अर्थानं घरापर्यंत पोचावं, त्या लेकरावर उपचार करावे आणि त्या लेकरांना हसत हसत सांगावं आई आता मला बरं वाटतं आहे,
त्यावेळी आईनं आपल्या लेकराच्या गालाचा मुका घ्यावा आणि त्याच वेळी सावता महाराजांच्या चरणावर डोकं टेकवावं आणि संत सावता महाराजांनी म्हणावं, आई मानायचे असतील त्या पंढरीच्या विठ्ठलाचा खऱ्या अर्थानं आभार मान, माझं काहीच नाही ग. ही निरपेक्ष भावना जिथं असते त्यांना संत असं म्हणतात. आता महादेव शास्त्रीच्या घरामध्येही जगाच्या मालकाला खऱ्या अर्थानं आपल्या सेवकाला त्रास दिल्या जगाचा मालक सहन करत नाही. आणि ही काळरात्र आता भगवंताचा तिसरा नेत्र महादेव शास्त्रीच्या घरावरती पडला. महादेव शास्त्रीचं पोरगं पटकीनं ग्रासलं होतं, पण महादेव शास्त्री अहंकारानं पेटलेला, विद्वत्तेचा ज्ञानाचा परिस्पर्श अहंकाराच्या वेलीवरती फुललेला, अहंकाराचा मोगरा जणू काही महादेव शास्त्रीच्या अंतकरणामध्ये फुलून आता लोभाचं खऱ्या अर्थानं काम क्रोध मोह माया लोभ षड्विकारांनी खऱ्या अर्थानं गंध म्हणता येणार नाही, दुर्गंध देत होता. पण आपलं लेकरू आता तापानं फनफनलेलं आहे, पण त्या लेकरावरती वैद्य येतात, उपचार करतात, फरक पडत नाही. खऱ्या अर्थानं झाडपाल्याची औषध दिली, फरक पडत नाही. रोज संध्याकाळी लेकराकडे पाहावं, अंथरुणावर पडलेलं निश्चित लेकरू पाहावं आणि महादेव शास्त्रीच्या पत्नीनं आपला पदर खऱ्या अर्थानं डोळ्यांवर न्यावा आणि आपल्या धन्याकडे पाहून सांगावं, स्वामी आता खऱ्या अर्थानं आपल्या लेकराला वैद्य पाहून जात आहेत, ताप कमी होत नाही. सावता महाराजांना जाऊन सांगा. सावता महाराज झाडपाल्याचे औषध देतात. गावातली बरीच लोक नीट झालीत. अहो तो कामाजी माळी आणि तो ओंकार स्वामी ज्यांनी त्या सावता बाबांचा मळा खऱ्या अर्थानं जाळला, शेताचं स्मशान केलं, पण त्यांच्या पोटसुळीच्या दुखण्याला अहो खऱ्या अर्थानं सावता बाबांनी काही न बोलता औषध दिलं आणि ओंकार स्वामी कामाजी माळी बरे झाले. आपल्या लेकरालाही खऱ्या अर्थानं त्या बरे केल्याशिवाय राहणार नाही. पण महादेव शास्त्रीचा अहंकार मात्र हे ऐकायला तयार नव्हता. दिवसामागून दिवस गेले, 2-3 दिवस निघून गेले आणि मग मात्र आपल्या लेकराची अवस्था पाहिली. आता डोळे उघडण्याचं लेकरू झालं होतं. खऱ्या अर्थानं श्वास मंदावत होता. हृदयाचे ठोके नाडी परीक्षण वैद्यानं केलं, कमी झालं आणि वैद्याने शेवटी आपली खऱ्या अर्थानं बटकी म्हणजे ती पोटगी उचलली आणि सांगितलं, शास्त्री आता तुमच्या लेकराला शेवटचा आधार. महादेव शास्त्रीनं पाहिलं, वैद्य बाबा असा कोणता आता खऱ्या अर्थानं आधार? आणि वैद्यानं मान खाली घातली, गंगेच्या पाण्याचाच आधार राहिला तुमच्या लेकराला. एवढे शब्द ऐकले आणि महादेव शास्त्रीच्या पत्नीनं हंबरडा फोडला आणि आता मात्र आपल्या धन्याकडं पाहिलं आणि सांगितलं, स्वामी आता तरी माझं ऐका हो, सावता बाबाला घेऊन या. आता सावता बाबा औषध देतील आणि आपलं लेकरू बरं होईल हो. पण महादेव शास्त्री मात्र विचार करू लागले, खऱ्या अर्थानं आपण उच्च जातीचे आणि सावता बाबांकडे जाणं आपल्याला मान्य नाही. आपलं ज्ञान परिवर्ष लाभलेलं, आपलं ज्ञान वेदशास्त्र संपन्न असणारे आपण सावता बाबांकडे जाणं त्यांचा अहंकार आडवा येत होता. पण लेकराची माया बापाला जिवंत केल्याशिवाय राहत नाही. आणि मग मात्र गावकरी सांगू लागले, महादेव शास्त्री वेडेपणा करू नका, आता शेवटचा आजार फक्त बरा होईल एकच खऱ्या अर्थानं आशा आहे आणि ते म्हणजे सावता महाराज. अहो किती जणांची पटकी बरी झाली. एवढे शब्द ऐकले. बाजूला असणारी पगडी डोक्यावर घातली, खऱ्या अर्थानं बाहेर असणारी चप्पल म्हणजे पादत्रानं पायात आली आणि नकळत महादेव शास्त्रींची पावलं आता सावता महाराजांच्या खऱ्या अर्थानं शेताकडं मळ्याकडं पडू लागली. सावता महाराज आपल्या मळ्यामध्ये बसलेले होते. कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी. कांदा मुळा भाजीमध्ये जणू काही त्या पंढरीच्या परमात्म्याशी दर्शन घेऊन त्या जगाच्या मालकाशी हितगुज साधत सावता महाराज बसलेले. आणि त्या क्षणाला मात्र खऱ्या अर्थानं समोरून महादेव शास्त्री येताना दिसले. महादेव शास्त्रींकडं पाहिलं आणि आपल्या बायकोकडं खऱ्या अर्थानं सावता महाराजांनी पाहिलं. जनाई अगं बसायला काहीतरी घेऊन ये, शास्त्री महाराज आलेत. महादेव शास्त्री जसे समोर आले, बसायला बसकर टाकलं आणि हात जोडले. सावता महाराज उत्तरले, स्वामी येण्याचं प्रयोजन केलं. अहो मला निरोप धाडला असता तर मी आलो असतो, काय आज्ञा आपली. महादेव शास्त्री आणखी शर्मेने खऱ्या अर्थानं मान खाली घालून पाहू लागले. नजर खाली गेली आणि महादेव शास्त्री उत्तरले, सावता बाबा आज्ञा कसली हो, विनंती करायला आलोय. पोरगं तापानं फनफनलंय, पटकीनं ग्रासलंय, 8 दिवस निघून गेलेत, वैद्य हाकीम सगळे येऊन गेलेत, फरक पडत नाही हो. माझ्या लेकराला आता पटकीनं ग्रासलंय. एवढे शब्द ऐकले आणि त्या शब्दांमधला खऱ्या अर्थानं कणव पाहिला आणि मळ्यामध्ये बसलेल्या सावता महाराजांचे डोळेही पाणवले. त्यानं आपल्या धर्मपत्नीकडे पाहिलं, जाऊन येतो जरा. अहो खऱ्या शास्त्री बाबांचं पोरगा आजारी आहे, यायला उशीर झाला तर काळजी करू नको.
आणि खऱ्या अर्थानं आपली काही औषधं जी होती, झाडपाला होता, बरोबर घेतला, आपल्या पोटकळीमध्ये टाकला आणि महादेव शास्त्रींबरोबर झपझप पावलं टाकत सावता महाराज महादेव शास्त्रींच्या घरी आले. अंथरुणावर पडलेलं लेकरू, त्या लेकराची अवस्था पाहिली आणि सावताबाबांनी सांगितलं, शास्त्री महाराज काळजी करू नका, मी आहे ना. आणि एवढा आधार दिला आणि सावता महाराजांनी त्या ठिकाणी तो पाला वाटायला घेतला, त्याचा रस काढला, त्या लेकराच्या नाकामध्ये तोंडामध्ये सोडला. बराच वेळ निघून गेला आणि डोक्याला हात लावून पाहिलं, हा सावता बाबा स्वतः बसून राहिले. त्या लेकराचे डोळे उघडले, वर पाहू लागलं, ज्वर कमी होऊ लागला. तशी पुढची झाडपाल्याची औषधं, काही खऱ्या अर्थानं वाळलेली झाडपाल्याची औषधं होती, उकळायला सांगितली. महादेव शास्त्रीच्या पत्नीनं ती उकळली आणि त्याचा काढा घेऊन आली. सावता महाराजांनी तो काढा घेतला, तो त्या लेकराच्या तोंडामध्ये सोडला. 1-1.5 तासांचा वेळ निघून गेला आणि लेकरू हलगत बोलू लागलं, आई आई आता मला बरं वाटतंय ग, आता माझं पोट दुखत पण नाही ग. हे शब्द ऐकले महादेव शास्त्रींसह त्यांच्या धर्मपत्नीच्या डोळ्यातून खळखळा अश्रू ओघळू लागले आणि त्या लेकराला खऱ्या अर्थानं त्या आईनं कुरवाळलं, उराशी कवटाळलं. तसं ते लेकरू उत्तरलं, आई ते बाबा मला औषध तोंडातून देत नव्हते, अगं मला असं वाटायचं त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत आणि ते खऱ्या अर्थानं माझ्या मुखातून मी ग्रहण करतोय, आता मला बरं वाटलं ग. महादेव शास्त्री ज्यांनी खऱ्या अर्थानं यथायोग्य प्रत्येक पावलावरती सावताबाबांचा अपमान केला, पण पाहता त्यांच्या लेकराला जीवनदान मात्र सावताबाबांनी दिलं. सुरुवातीला पहिल्या दिवशी एक अनुषंग मी सांगितला होता, आपलं लेकरू जर रडत असेल तर लेकरू पाहिल्यानंतर होणारं दुःख, आणि कितीही मोठा शत्रू असू द्या, पण शत्रूचं लेकरू रडायला लागलं की होणारं दुःख, दोन्ही ठिकाणी समानता जिथे आढळते त्या समानतेचा परिस्पर्श शिरोमणी कळस म्हणजे संत असतात. ते संत शिरोमणी सावता महाराज असतात.